पांडुरंगा करू प्रथम नमन
आपल्याशी खूप अशी चांगली बोलली म्हणजे अक्षय महाराज जाधव आणि आदित्य महाराज थोरड आणि भगवान सवर महाराज निर्मल म्हणजे सर्वांच्या पायी मस्तक होतो मस्तक माझा पायावर विशिष्ट गोष्टीचा उल्लेख करतात संपूर्ण आपला संतांचीच वास्तव आहे जे जे महापुरुष होऊन गेले मृत्यूलोकातून होऊन गेले त्यांच्या मानविकाला धन्य जातात हे संत इतके पवित्र राहतात ते त्यांच्या मानविका कसे असतील हे मला अवघड विचार सांगतात सुदेवदा मोठी पळे सार गोवाटी दुसऱ्याचे न तुकाराम म्हणतात पवित्र आले तर कोणी समान आले तर की आपण कसे असतील त्यांच्या देहात त्यांच्या कल्याण देहाची काळजी सर्वांकडे मिळवत होते तसे गंगाजल दुसऱ्यांच्या न तुकाराम म्हणतात पवित्र आले तर कोणी समान आले मुद्रा किंवा कल्याण कसे असतील तर त्यांच्या देहाचे त्यांच्या सर्व त्यांच्या देहाचे महाराष्ट्राचे सार्थक करतात हेच मला राहुलाच्या तिसऱ्या चरणात सांगितलं सर्वांग निर्माण तसे गंगाजल चौथ्या चरणात तुकाराम उभे दिसते दिशे मात्र विकार नासे प्रकार हे झाले आपण त्याच्या चौथ्या चरणात कामने जाते ताप दर्शन विश्रांती आता बघा सरळ सरळ आला इथे बसल्यापैकी जन्मजन वाटत असेल इथे बसल्यापैकी जन्मजन वाटत असेल झोपून घ्यावे त्यांनी इथे वाटत असेल झोपून घ्यावे जन्मजन वाटत असेल झोपून घ्यावे त्यांनी झोपून घ्यावे तुम्ही जरी झोपलात तर मी आहेच तुम्हाला उठायला जीवसृष्टीमध्ये शुद्धतेला फार महत्व आहे जीवसृष्टीमध्ये शुद्धतेला फार महत्व आहे संसारातही शुद्धतेला फार महत्व आहे मनुष्याचे मन शुद्ध पाहिजे करून या शुद्ध मना नारायणेश्वरा ज्ञान करून या शुद्ध या सराचे सात्विक आहार म्हणतात दुसरा प्रकार तळलेले तिखट करपलेले यास राजस्थान म्हणतात तिसरा प्रकार सडलेले शिळे करपलेले यास सात्विक नामसार म्हणतात मी काय सांगते मला पराशरचे नाव सुद्धा आहे नाही तर काहींचे नाव आहे गंगाधर आंघोळ करत नाही महिनाभर किंवा नाव आहे शांताबाई काही नाव चक्कर होत नाही अशी आमची शांताबाई कधी शांतच बसत नाही म्हणून याच्या भगवान पराशरचे नाव सुद्धा आहे देशशुद्धी जिथे संतांचे वास्तव आहे ते देश शुद्ध आहे जिथे मुली जुगार मटका खेळतात तो देश तो तालुका जिथे खेळत नाही तो देश तो तालुका शुद्ध आहे पवित्र ते पोळ
दान करावे त्यांनी सरळ हाताने दान केले पाहिजे. काही रिकाम टेकडे जुगार मटक्यामध्ये लाख रुपये खर्च करतात पण देवाच्या ठिकाणी 1 रुपया खर्च करत नाही. मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो त्या आधी विचारते म्हणजे श्रीमंत माणूस राहत होता. तो फारच करीस होता आणि त्याला संतानही नव्हती. आमच्यासारखे त्याला एका महाराजांनी सांगितले की सत्यनारायणची पूजा कर. त्यांनी सत्यनारायणची पूजा करायची ठरवली आणि बुवाजीला मागून घेतले. बुवाजीने सामान मागून घेतले आणि तात्याला म्हणाले तात्या पूजेत एक नारळ कमी पडले. तो म्हणतो की उगे म्हणतच उगेच म्हणतो उगेच इतक्या खर्चात पडतो. नवीला तर वाटेच्या दुकानात जातो आणि म्हणतो किती लावा नारळ. तो म्हणतो 20 रुपयाला. तो म्हणतो काही कमी नाही का. दुकानदार म्हणतो कमी पाहिजे असेल तर परभणीला लागेल. आता आला एसटी पकडून परभणीला आणि म्हणतो किती लावा नारळ. तो म्हणतो किराणा कापत येतो म्हणतो किती लावा नारळ. तो म्हणतो की 20 रुपयाला. आपले 16 रुपयाला. दादा म्हणतो काही कमी नाही का. तर तो म्हणतो तुम्हाला कमी पाहिजे असेल तर आंबेजोगाईला जावं लागेल. दादाला एसटी पकडून आंबेजोगाईला आणि तो किती लावा नारळ. तो म्हणतो 14 रुपयाला. दादा मला काही कमी नाही का. तो म्हणतो तुम्हाला फुकटच भेटेल. तुम्हाला कुठं तर तो म्हणतो कोकणात. तो जातो कोकणात जातो आणि कोकणात जाण्यानंतर तर मोठाले झाडे होते आणि एका झाडावर चढतो आणि एका नारळाला अटकतो आणि तसाच तिथून अटकतो. त्याची तब्येत चांगली तिथे एक उंटवाले बाबा जायचे आणि त्या उंटवाले बाबाला बघतो आणि तो उंटवाला आवाज म्हणतो ओ उंटवाला बाबा ओ उंटवाला बाबा मला खाली उतरा. तो म्हणतो उंटवाले बाबा म्हणतो मला काय द्यायची. तर तो म्हणतो की मी तुम्हाला 5000 रुपये देतो तुम्हाला खाली उतरा. तात्या उंटवाला होतो खाली आणि आपले तो म्हणतो उंटवाले म्हणतो तुमचं काय काय माझ्या हातात देणार. तो तात्या म्हणतो मी तुम्हाला 5000 रुपये देणार आहे ना. मी अशी उडी मार आहे माझ्या पाय तुमच्या हातात जायला पाहिजे. तेव्हा अशी उडी मारतात उंटवाले त्याच्या पाय हातात येतात. उंट काय गाडी एका वगैरे झाली सोलियनकडे थांबली नाही. उंट निघाला आपल्या रस्ता दोघं येतात नारळाला लागतात. तुम्हाला मला काय नारळ काय चुकणार नाही का. तर तो मासे की माझ्या करता नारळ आणि ब्रह्मपत्र जगलेला होता. तिथं वाघ पाणी प्यायला यायचा आणि तो म्हणतो तो बाबाजी म्हणतात तुम्हाला 5000 रुपये देणार होता ना. मी तुम्हाला 10000 रुपये देतो. तुम्ही हात सोडू नका. तात्या हात सोडतो असं एका खांदीवर अटकतात आणि नेमका जगलेला होता. तिथं वाघ पाणी प्यायला यायचा आणि वाघ पाणी प्यायला यायचा आणि दोघं आसमानचे गेल्यावर खजूरने अटके दोघे खांदीवर अटकतात आणि आता कितीला पहिले सत्यनारायणची पूजा हेच महाराज. आता कितीला पहिले सत्यनारायणची पूजा हेच महाराज रामाच्या तुमच्याला सांग म्हणून शुद्धी त्याला फार महत्व आहे. म्हणून हेच महाराज रामाच्या तुमच्याला सांगतात शुद्ध वीज पोटी 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 शुद्ध वीज पोटी
वडील आणि पोट म्हणजे आई आणि त्याच्या पोटी जन्म आलेले फळे रसाळ व मोठे असतात. ज्याला शेतातले कळते त्याने शेती करावी. आमच्या शेताच्या शेतात बटाटे लावले होते आणि तिथूनच एक थांबला होता शेतकरी आणि एक गाडीवाला जायचा आणि तो उतरतो तिथंच आणि तो म्हणतो काय हो तुम्ही इथं का थांबला. तो म्हणतो की तुमचे नाव काय. तो म्हणतो माझं नाव बापू. आणि तो म्हणतो हे बटाट्याचे झाड नाव. तो म्हणतो हा बा हा लेका हे बटाट्याचे झाड तू बस. तो म्हणतो की हे कमरा इतके बटाटे झाले पण ह्याला आणि बटाटे कसं काय आले. जरा शेतकरी जरा ताबडतोब होता. तो म्हणतो अरे लेका तू अक्का जरी मातीत गेलास ना तरी तुला मातीतलं कळणार नाही. आमचा जन्म मातीत झाला त्याच्यामुळे आम्हाला मातीत कळते. आई वडिलांचे भरपूर प्रकार आहेत. पहिला प्रकार आई वडील वाईट मुले वाईट. दुसरा प्रकार आई वडील चांगले मुले वाईट. तिसरा प्रकार आई वडील वाईट मुले वाईट. आपले आई वडील वाईट मुले चांगले. चौथा प्रकार आई वडीलही वाईट आणि मुलेही वाईट. आपले आई वडील चांगले मुलेही चांगले. आई वडील वाईट मुले वाईट. मी तुम्हाला एक दृष्टांत सांगतो. उन्हाळ्याचे दिवस चालू होते आणि मोहरी आंबे फुटले होते. एक मुलगा आंबे तोडू लागला आणि तेवढ्यात त्याला एक शेतकरी पाहतो आणि त्याला म्हणतो की चल तू या वडिलांकडे येतो असे धमकी दाखवूच लागला. तेवढ्यात तो म्हणतो की मी जास्त कटकट करायची नाही. मी ज्या भांडीवर आहे ना त्याच्या वरच्या भांडीवर माझे बापच आहे. बाप जैसा बेटा गरिबीची परिस्थिती होते. त्याला दोन मुलं होते. पहिला मुलाला पाठवतो आणि म्हणतो जा रे बाळा जाऊन सावकाराकडून 100 रुपये घेऊन ये. जातो आणि जातो त्या दिवशी सावकारापाशी सावकार काका बाहेर येतात म्हणतात काय रे काय बाळा. तर हसायला सुरू करतो. तो म्हणतो की काय बाळा हसतोस. ते म्हणतो मी तुम्ही इतके जण आहात तुम्ही जर मला तुम्हाला दरवाजे बाहेर कसे काढायचे. तो म्हणतो त्याच्या राग येतो आणि त्याच्या 2 काना काही घालतात आणि रात्री बरेच कोण होतात. आणि त्याचा दुसरा मुलगा आरोग्याला बंद झाला आणि काटे कसं नाही आले त्यामुळे दुसरा काटा घालतात आणि त्याचे नाव असते चिंटू आला आणि म्हणतो की काका बाहेर येतात म्हणतात काय झालं. तो पण हसायला लागतो. तो म्हणतो काय चिंटू हसतो. तो म्हणतो मी तुला नुसतं सांगेन आणि माझा भाऊ आता तो कुठं आहे. तो म्हणतो की तुझा भाऊ म्हणतो की तुम्ही इतके झालात तुम्ही जर तुम्हाला बाहेर कसे काढायचे. तो म्हणतो सोपे आहे तुमच्या बाहेर तिकडे काढायचे आणि दरवाजे बाहेर काढायचे. त्याच्याही दोन कान टाकतात आणि घरही आतल्या बाहेर कोण सुटतात. आता स्वतः बापच म्हणतो काटे कसं नाही आले त्याच्यामुळे आपलं स्वतः जातो आणि म्हणतो सावकार बाहेर येतो. म्हणतो की माझ्याकडे 2 मुलं आणते माझी 2 मुले आणते तुमच्याकडे पैसे मागाय ते कुठे. तो म्हणतो की तुझा पहिला मुलगा म्हणतो की तुम्ही जर गेला तर दरवाजे बाहेर कसे काढता. दुसरा मुलगा म्हणतो तुमच्या वाडीवर तुकडे काढायचे दरवाजे बाहेर कसे काढायचे. तर आई वडील असेल त्याच्याही 2 काकाला मला आज म्हणतात कारण की तो म्हणतो की सोपे आहे ते नालायक त्याला काही कळत नाही. तुम्ही जर तुम्हाला तुमच्या घरासंगती तुम्हाला सहकार्य होतं.
आणि त्याचा रोज सकाळी उठायचा आणि देवपूजा करायचा आणि त्याचा मुलगा रोज सकाळी उठायचा आणि सकाळी उठून इथे गाडी खेळायला जायचा आणि त्याचा असे भरपूर दिवस झाले आणि तो आपल्या आपल्या कोणी आपल्या पोराला कोणतो आणि आपली भजन सुरू करतात त्याची जोडी भक्ती साधने उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा. आता ह्याचेच नाव ह्याच्या बापाचे नाव बंडू असते. हे आपल्या मुली देण्यामध्ये सुरू करतात. लाकडाची पिटी लाकडा कडाडू उघडदार बंडू आता उघडदार बंडू. आता हेच काय हळूहळू मोठं होऊ लागलं आणि आता काकाच काय करावे त्याचं लग्न करून टाकतात आणि आता काकाच्या गावाला जायचे होते वारीला. तो म्हणतो की मला वारी जायचे तू देवपूजा आठवड्याभर तूच करायची. तो म्हणतो चालेल. गेले वारीला आणि वारीला जातात आणि हे आपल्या ह्याचा एक दिवशी सकाळी उठते तर त्याची आई रोज सकाळी उठते आणि आपली सुरू करते की तो आपले सगळे देव घेतो आणि बाकी बाहेर हिरीत टाकतो आणि त्याच्यासोबत जेवढे जेवढे तरंगते तेवढे तो आणतो आणि तसेच म्हणतो. तेव्हा तिची आई येते आणि म्हणते की ह्या देवाला गंगा लावले आणि बाकीचे देव कुठे आहेत. तो म्हणतो बाकीचे देवाने आत्महत्या केली आणि त्याच्यामुळे यांनी सुद्धा पाडेला आता दुसरा वर्ग आई वडील चांगले. आपला चौथा वर्ग आई वडील चांगले मुले चांगले. हिरण्यकश्यप देव जैसे प्रभु दीन देव जैसे दीन देव
संभाजी महाराज म्हणाले, अरे आठवते प्रसंग माझ्या राज्यासकट झालेला, ते 20 किलो मुलांच्या स्वाधीतून करून घेतलेले. आणि एका दिवशी असेच राजे फिरू लागले आणि तो औरंगजेब म्हणतो, अरे अरे राजे, आप तो अच्छे तरह से मलविद्या खेलना जानते हो, तो खेलते की नहीं? तो माझा खोडला म्हणाला, अरे औरंगजेब, तुझ्या दरवाजा काही मलविद्या नाही जे मला हरवू शकेल. तेच माझा अभिमानाचा दुसरा छंद सांगा. जिवंत कावळा लागे औषधासाठी. जिवंत कावळा आणतो, आपलं जिवंत कावळा आणायला जातात आणि आंधळा एका टाळी वाजतात, सरळ टाळी वाजतात. तो हातात कावळा बसतो, हे राजसेवक बघितले आणि राजसेवक म्हणाले, अरे आंधळ्या, तुझा कावळा आम्हाला द्यायची का? तर तो म्हणतो की माझा कावळा का तुम्हाला फुकट वाटला का? तो म्हणलं 500 रुपये द्यायचा असता तुम्हाला नाही जमणार. तो म्हणतो 5000ला देऊ का? तर रांगेला विचार करतो की मंदिरात बसले तर सांगा तुम्ही 5 रुपये देत नाही, 500 रुपयापासून 5000. तर आंधळा म्हणतो नाही जमणार. तो म्हणतो किती रुपयाला द्यायची? 5 लाखाला द्यायची का? तो म्हणतो हा जमन. तो सहजरीतीने असे हात पुढे करतात, त्याच्या हातातून कावळा सुटतो. तो म्हणतो की मला आणि कावळा भेटला नाही. तो म्हणतो की ठीक आहे. आता हे आंधळा 10 दिवस बी काय त्याच्या बापाला कावळा भेटणार आहे का? नाही. एक राजा एकट्याने जाऊ लागला, त्याला एवढा डोंगर दिसतो आणि तो म्हणतो की प्रधानजी आपली शाल जोडी त्या राजाला द्या, आपली त्या गंगाराला द्या. तो म्हणतो प्रधानजी म्हणतात की आपली शाल जोडी देऊन त्याला काय फायदा? तो म्हणते मी सांगितलं करा, नाही सांगितले काम करावे.
अलंकार आणि तिथले हाय गप्पीचे गप्पे माणसं मी जेव्हा गेलो तेव्हा तो माझ्याकडे जेवला म्हणतो अरे बाप्पा मला मारतो बाबा आता इथं तर तो म्हणतो तो आणि माझ्या जवळ लागला मी म्हणलो आता तर मेलो मी आणि तो येतो म्हणतो महाराज काय चाललंय रामकृष्ण हरी म्हणलं रामकृष्ण हरी तो म्हणतो की तुम्ही माझ्या घरी चला बोल का तो म्हणतो चला आणि तो जातो आणि तिथं मी म्हणतो अरे टीव्ही लावून कार्टून बघत असतो म्हणतो अरे कोण गेलं कोण आलं बघू दे मला जरा बातम्या तो म्हणतो की माझी टीव्ही माझ्याच घरात आलं मलाच दबाव टाकते ठीक आहे मला बघ पण शेडू नको आणि तो त्याच्या मनात काय येतो नाही काय नाही की मला तोंडावर मटकून देतो म्हणतो बघ आणि जातो बाहेर आणि थोडं बटन दाबलं तर तुटलं पण काही दबाना तो म्हणतो तेव्हा जो आलता तो म्हणलो अरे बटन दाबलं तुटून गेलं पण मी हे बटन का दाबलं नाही तो म्हणतो की हे बटनाचे मी शेअरच का घेतले कसं दबावून ऑफिस मध्ये तेच आणि असं जत्रामध्ये जातात आणि तो मुलगा वारणी घेऊन घेतात तो खेळायला लागतो ज्या हरामखोरांना आळंदीला घ्यायचे त्याने बसून घ्यावे आणि ज्या हरामखोरांना उठवून घ्यायचे ते असं 3 वेळेस म्हणतो त्याच्या बापाने 3ऱ्या वेळेस हसा मारतो भरपूर मारतो आणि नंतर तिथे गाडी बस स्टँडला लावतो आणि चढायला लागतो ज्या हरामखोराला बसून घ्यायचे त्यांनी बसून घ्या आताच्या की हरामखोरामुळे वेळ झालेला आहे आता तुमच्याकडे भावार्थ काय आहे तो विठ्ठलाचे भजन करावे Hey!
दिसतो तो म्हणतो चला मला दूध प्यायला चहा प्यायला म्हणजे चहा प्यायच नाही तो म्हणतो चला कॉफी प्यायला मी म्हणतो नाही पेत कॉफी पण तो म्हणतो चला दूध प्यायला त्याने नेलं आणि एक काव्या बाजूला मला आणि भेटेल का तो म्हणलं 2 काव्य भाजले का तो म्हणतो मी म्हणलो अरे का रे तुझी आई घर देणार नाही का 2 काव्य पेले तर तो म्हणतो कशाला घर देईल हे सकाळी सच्यात उंदीर मेला होता तेव्हा मला राग आला मी काव्य आपटला का तो म्हणतो आगाई आपला ह्या हागायचा काव्या आपटला तुका म्हणे जाती 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 ताप नवे त्राती ज्ञानेश्वर